नमस्कार, माझं नाव शुभम करात. मी राष्ट्रऋषी नानाजी देशमुख विचार मंच या संस्थेमार्फत आज आपण आलेलो आहे चिमनपूरवाडी या गावामध्ये. एकंदरीत या गावाची माहिती बघता आपल्याला असं जाणवलं की गावामध्येच झाडे आहेत, इतर आजूबाजूला झाडे नाही आहेत. इथलं तापमान वगैरे बघितलं, गावकऱ्यांनी चर्चा केली तर या चर्चेनुसार असं जाणवलं की यांचा प्रतिसाद आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाला आणि यांची इच्छा झाडे लावण्याची आहे. तर त्यामुळे आपण संस्थेमार्फत यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता सहकार्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. आमचा मुख्य उद्देश गावात येण्याचा असा आहे की इथं आपल्याला आजूबाजूला भरपूर प्रकारची झाडं लावायची वेगवेगळ्या प्रकारची. तर या दृष्टीने आम्हाला ग्रामस्थांचा सहभाग याच्यात हवा आहे. माझं नाव सुनंदाताई विंदर सिंग राठोड, चिमनपूरवाडी. या गावामध्ये समजा आम्ही प्रयत्न केले झाडं लावायचे, पण जितके गावाचा परिसर आहे तितक्याच पुरती झाडं आहे. बरोबर. तर शाळेमध्ये झाडं लावले तर शाळेमध्ये पण कसं आहे, जितकेपर्यंत दिवस शाळा चालते, आता आम्ही गणतेला थोडं थोडं पाणी टाकलं, पण आता तरी बी 4 झाडं वाळून गेले. म्हणजे आता 1 महिन्यापासून पाणीच नाही ना. तर समजा पाण्याची सोय, झाडाची सोय झाली तर आपण
असे तरुण मुलांना घेऊन झाड बाहेर पूर्ण वाल कंपाऊंड करू शकतो, पण त्या झाडाचा उपयोग बी घेऊ शकतो, पण फक्त पाण्याची कमतरता नाही पाहिजे. बरं, हे पाण्याची टंचाई कशामुळे भासली तुम्हाला? असं 1-2 वर्षापूर्वीचं चित्र काय होतं आणि आज काय चित्र आहे, याबद्दल काय सांगू शकता? हे पहिल्यापासूनच पाण्याची कमतरता टंचाई. आहे. हा. अच्छा. तर आम्ही समजा पहिल्यांदा जोगवाडा परिसराची विहीर घेतली, त्याची पण आता 2 महिने पाणी कमी पडतं. त्याच्यानंतर 2017 मध्ये दुसरी खणली, त्याचं पण कमी झालं, आणि आता तिसरी पण विहीर खणली, तिला पण 7 पुरुष खंदून पाणी नाहीये. पण परत ना ग्रामपंचायत ते चालू आहे, गावातले पण चालू आहे, पण पाण्याची कमतरताच आहे. एकंदरीत तुम्हाला असं वाटतं का, जर समजा तुम्ही भविष्यामध्ये झाडं वगैरे लावली, ती जगवली, तर या तुमच्या पाणी टंचाईवर काही इफेक्ट होऊ शकतो का? होऊ शकतो. तर आम्ही आता किती 4 वर्ष झाले, तर त्यांना काय केलं, ज्या पाणी ते बाहेरच्या तलावामध्ये जात होतं, तर आम्ही असं गावाचं किंवा एक संस्थाचं मोबत घेऊन 70% 30% आम्ही केलं, 70% त्यांनी दिलं. तर आम्ही असे एक तलावामध्ये पाणी काढलं, म्हणून आम्हाला ह्या दिवसाला पाणी आहे. नाहीतर पहिल्यानं आम्हाला गहू काढला की याच्या आधीच पाणी संपून जात होतं. ते पाणी तलावामध्ये घेतलं, आणि त्या तलावाचं पाणी, त्या तलावामध्ये 3 विहिरी आहे, त्या विहिरीचं आता अर्ध्या गावाला पाणी पुरतं. पण त्यांचं म्हणणं कसं आहे की आम्ही खर्च केला, आम्हीच पाणी आणलं, तुम्हाला फक्त पियापुरती देऊ, बाकीचे तुम्ही सांड लावून करू नका, अच्छा. असं ते बरं, आता आम्ही तुम्हाला झाडं देणार, तर हे तुम्ही जगवणार का? काय, कोणत्या प्रकारे जगवणार? तर आम्ही ते झाडं कसे जगवणार? आता समजा आपण जर 50 मुलं आहे, त्या मुलातून आपण आधी काय करायचे, 30 मुलं घ्यायची. 30 मुलाला जबाबदारी काय करायची, भाऊ आपण घरामध्ये पाणी इतकं साऊंड लावून करतो, तर आम्ही समजा किंवा बाटल्या दिल्या, त्या झाडाला बाटली बांधली, कपडा बांधला, ते थेंब थेंब आपण ठिबक शेतामध्ये करतो, तसं जर झाडाला केलं, आणि आपण 1 महिन्यामध्ये 2 मिटिंगा घेतल्या, भाऊ तुझं झाड हिरवं आहे का, तुझं झाड किती फूट वाढलं, हिचं किती वाढलं, तसं जर फौल घेतलं तर होतच. तर आपण बघतोय एकंदरीत गावाची आपण परिस्थिती जाणून घेतलेली आहे. तर आता आपण या गावाला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. सहकार्य म्हणजे काय, आपण गावापर्यंत झाडं पोहोच करणार, झाडाची निगराणी कशी राखण्याची हे आपण त्यांना मार्गदर्शन करणार व यांच्या सानिध्यातून झाडे लागवड करणार आहे. तर ह्या होत्या सुनीताताई राठोड, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे. एकंदरीत ते झाडं जगवतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. देवीदास बाबूलाल घनवट. तर चांगली गोष्ट आहे, लावले तर पण जोपासण्याची तेच अगोदर, म्हणजे त्याची जोपासणी पण व्यवस्थित झाली पाहिजे ना. असं पुढचं काही प्रोसिजर त्याच्यावर, म्हणजे हेच बाद लावायला तर आपण लावून देऊ, पण मग त्याचं पुढं काय होणार आहे, पुढं त्याचं जोपासणी व्यवस्थित झाली, व्यवस्थित त्याचं पुढं मार्गी लागलं तर मग बरं वाटेल बा. असं बरोबर, जसं आज लावून गेल्या नंतर मग पुढं काय व्हायचं त्याचं, परत असं ते एक प्रश्न आहे पुढं. त्याच्यासाठी आपल्याला एक ग्रामसभा घ्यायची, सगळ्या ग्रामस्थांनी मिळून आपण आता 2-4 दिवसात ठरवणार, त्यांनी लिजी वगैरे आपल्याला सांगणार आहे. आणि ग्रामसभेतून आपण याच्यावर काय काय भविष्यात समस्या येऊ शकतात आणि त्याच्यावर काय काय तोडगे राहू शकतात हे ग्रामस्थांनीच आम्हाला सांगायचंय, आणि आपण त्यातून मार्ग काढून हे पूर्ण झाडं 100% जगवण्याचा प्रयत्न. कारण इथं कसं माहिती का, खेडेगाव आहे, खेडेगावात ढोर बकऱ्या शेळ्या हे भरपूर आहे. बरोबर असणारच, कारण त्याचे नुकसान होणार आहे. झाड लावले म्हणजे त्याला काहीतरी व्यवस्था केली ना तर मग जसं जगतील बा. असं त्यासाठी आपण ते पण योजना करू, किंवा ते झाडं जगण्यासाठी त्याला तात्पुरतं पंप हे लावता येईल का, जाळी वगैरे असं काहीतरी, तर त्याचे आपण त्या दृष्टीने ते पण प्रयत्न करू. चालेल, ठीक. तुमच्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं सहकार्य राहू द्या. बरं, चालेल, ठीक. नमस्कार, मी युवराज राठोड. मी चिमणपूरवाडी पोस्ट जटवाडा या गावाचा रहिवासी आहे. आणि तुम्ही आज बघताय की आपल्या गावात झाडांची संख्या खूप कमी झाली आहे. आणि पूर्वजांनी आपल्याकडे अगोदर सांगतात की, जुने लोक सांगतात की अगोदर आपल्याकडे खूप झाडं होते आणि आता दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी झाली आहे. तर आपल्याला तरुण मंडळींना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि गावात वृक्षारोपण करावं. त्याचबरोबर आपल्याकडे काही नागरिक, काही सर लोक आपल्याला येतात, सांगतात की आपण सर्वांनी मिळून झाडे लावायला पाहिजे, झाडे जगवायला पाहिजे. आता दिवसेंदिवस झाडे कमी असल्यामुळे पाणी सुद्धा कमी पडतो, आणि त्याचबरोबर पाणी कमी असलं की आपल्याला पिण्याचं पाणी वापरण्यासाठी जनावरांना पाणी वगैरे कमी पातळी झाली पाण्याची. त्यामुळं आपल्याला आपल्या गावात झाडे लावायचे आहे. आपण यावर्षी नियोजन करू की आपण सर्वांनी मिळून आपल्या गावात
100, 200, 500 आपल्याला जितकी झाडं लावता येतील आपण तितके लावू. आणि लावायचंच नाही तर त्यांना आपण जगू सुद्धा, त्यांना आपण मोठे पण करू. आणि आपल्याकडे झाडं नसल्यामुळे आता आपण बघतोय की टेम्परेचर, उष्णता किती वाढली. आता कुठे कुठे 52, अगोदर 30 होती, नंतर 35 झाली, आता 40, 45, 42 याच्यावर तापमान आलेले. तर आपण सावलीतून उन्हात जाऊ शकत नाही दुपारच्या वेळेस. त्याच्यामुळं आपल्याला झाडे लावण्याचे आहे. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश रत्नारायण, राहिला चिमणपूरवाडी, तालुका जिल्हा संभाजीनगर. झाडाविषयी बोलायचं म्हटलं तर एका माणसाला साधारणतः 14 किलो ऑक्सिजन मिळतं. आणि एक झाड किती ऑक्सिजन, ते एका माणसाला किती झाड पाहिजे, ते एका माणसाला कमीत कमी 3 झाड लावले पाहिजे. तर कुटुंबात किती संख्या आहे त्यानुसार कमीत कमी झाड लावली पाहिजे. आज पाण्याची परिस्थिती बघता तर बिकट पाण्याची परिस्थिती आहे, पाणी नाही प्यायला पिण्यासाठी. पहिली काळी जंगलातून या रस्त्याने दौलताबाद मार्गे जाताना भीती वाटायची, एवढी दाट झाडं होती भरपूर, एकटं माणूस जाऊ शकत नव्हतं. आणि आज अशी परिस्थिती झाली की पूर्ण जंगल मोडतं जात, एकही झाड राहिलेलं नाही. ते शेतकरी असो कोणाला ते शेतात जरी अडचण आली तर तो ते झाड तोडून टाकतो. पण झाडाशिवाय पर्याय नाही. टेम्परेचर खूप वाढलेले आहे आणि झाडं नाही तर पाणी नाही, घराच्या बाहेर निघू शकत नाही माणूस. टेम्परेचर म्हटलं 43, 44, 45. आणि आजच ही परिस्थिती भविष्यात काय होऊ शकतं. त्याच्यामुळं झाडं लावणं गरजेचं आहे. आणि आज आपणच सुरुवात करू, आपल्यापासून सुरुवात करू आणि त्या माध्यमातून आम्ही गावातले तरुण मंडळी एकत्रित येऊन झाडं लावायचा प्रयत्न करू. कमीत कमी कुटुंबातले एका माणसानं 3 झाडं लावली पाहिजे. भविष्यात अशी ऑक्सिजन जे निसर्गातून जे मोफत येते आता हॉस्पिटलमध्ये विकत घ्यावं लागतं. जे पाणी फुकट मिळतं ते 20 रुपये लिटर घ्यावं लागतं. या परिस्थिती सगळी जाण ठेवून आजपासूनच विचार करावा लागेल या परिस्थितीने, भविष्यात बिकट परिस्थिती येऊ शकते. सर्वांनी झाडे लावून झाडे जगवली पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा.